वयाच्या 30 वर्षांपर्यंत सुखी जीवन चालू असतानाच माझ्या मित्राला कोरोना झाला. त्यानंतर त्याचा बिझनेस बुडाला, म्हणून त्याचा सगळा पैसा गेला. मग डिवोर्स, आणि तोपर्यंत त्याला एक लहान मूल झालेलं होतं, म्हणून त्याची पोटगी आणि घराचं लोन देखील, यासारख्या कित्येक गोष्टी त्याच्या डोक्यावर येऊन बसल्या होत्या. हे सगळं काही त्याच्यासोबत त्याच्या निष्काळजीपणामुळे घडून आलं. तो असंच जगत राहिला तर असंच दुःखात बुडत राहील. कुणीतरी म्हटलेलं आहे की आपल्या जखमांना ज्ञानात बदला, त्याप्रमाणेच यातून बाहेर येण्यासाठी त्याने त्याच्या आयुष्यात कोणते बदल करावेत याबद्दल मी या व्हिडिओमधून बोलणार आहे. ही मनाची ताकदच आहे जिच्यावर इतर कुणीच कब्जा मिळवू शकणार नाही, असं सेनेका म्हणतात. विचार करा, कुणी तुम्हाला का घाबरवतंय? कारण तुम्ही भीता. कुणी तुम्हाला दुःखी का करतंय? कारण तुम्ही तुमचं सुख त्याच्या मान्यतेवर निर्भर ठेवलेलं आहे. या सगळ्या कल्पनांना मनातून काढा. तुमचं खरं अस्तित्व जाणून घ्या. तुमच्या मनात आलं तर तुम्ही स्वतःला उद्ध्वस्त करू शकता, पण जर तुमच्या मनात खरंच आलं तर तुम्ही स्वतःला या वैचारिक गुलामीतून बाहेर देखील काढू शकता. उगाच विचित्र कल्पना मनात करत स्वतःला दुःखी करायची काही गरज नाहीये. तो जो वेळेआधी चिंता करतो तो गरजेपेक्षा जास्त त्रास भोगतो, असं सेनेका म्हणतात. त्यामुळे अति विचार करणे टाळा आणि जे समोर आहे त्यापुरतच लक्ष केंद्रित असू द्या. आपण म्हणतो की आयुष्यात काहीतरी घडेल, पण तुमची आत्ताची कृती जी असेल तीच तुमचं भविष्य घडवत असते. लोकांच्या मतानुसार स्वतःचं सुख शोधू नका. आपलं यश काय याबद्दलच आपला गैरसमज होत असतो. आपलं सन्मान होणं, समाजात एक चांगली मॅरिड लाईफ जगून दाखवणं किंवा जॉब मध्ये प्रमोशन मिळणं, धनसंपत्ती मिळवणं हे आपल्यासाठी यश असतं. जेव्हा यापैकी काहीच आपल्याकडून जमलंच नाही तर लगेच आपण अपयशी म्हणून आपल्याला डिक्लेअर केल्या जातं. पण हे यश आपल्या नियंत्रणाबाहेरचं आहे. यात कित्येक गोष्टी अडथळे म्हणून आपल्या मार्गात येऊन उभ्या राहू शकतात. आपला जोडीदार कसा वागेल, नोकरीत प्रमोशन मिळालं खरं, पण ते जास्तीचं काम करण्यातच जर आपला वेळ जाणार असेल तर मग खरं यश असावं तरी कसं? तर आज मी काही प्रोडक्टिव्ह करू शकलोय का? माझ्या कामाने समाजात किंवा निदान माझ्या स्वतःच्या आयुष्यात तरी काहीतरी अर्थपूर्ण इम्पॅक्ट येतोय का? मी खरंच प्रयत्न करतोय का? माझं लक्ष पूर्णपणे महत्वाच्या गोष्टींकडेच आहे का? हे महत्वाचं आहे. यात इतर लोक जे काही म्हणतील किंवा काही टीका करतील हे निरर्थक असेल. त्यांचं मत जिंकण्यासाठी काहीच करायचं नाहीये. मार्कस ऑरेलियस म्हणतात, आपण स्वतःवर खूप प्रेम करतो, पण काही कारणास्तव आपण आपल्याच मतांपेक्षा या इतरांच्या मतांविषयी जास्त काळजी करतो. तसं अजिबात करू नका. तुम्ही ठरवा की तुमचं यश कशात आहे, तुमचं सुख कशात आहे. इतर लोक जे काही म्हणतील की असं असं केलं तेव्हाच तुला यशस्वी म्हणता येईल वगैरे, यासारख्या गोष्टींनी तुमचं यश ठरवू नका. कारण जेव्हा तुम्ही स्वतःची ध्येय स्वतःच निवडता, बहुतांश वेळेला तुम्ही त्यात निश्चितपणे यशस्वी होताच. तुमची हार कधीच होणार नाही जोपर्यंत तुम्ही अशा स्पर्धेत असाल ज्याचा निकाल पूर्णपणे तुमच्या कर्तृत्वावर निर्भर आहे, असं एपिक्टेटस म्हणतात. आग सोन्याची परीक्षा घेते त्याचप्रमाणे दुःख धाडसी माणसाची परीक्षा घेतं, असं सेनेका म्हणतात. माझ्याच नशिबी हे का आलं असं म्हणण्यापेक्षा याच कसोटीसाठी माझी पूर्व तयारी झालेली आहे असं म्हणत आहे त्या संकटांना तोंड द्यायला तयार व्हा. एखाद्या गोष्टीला ती जशी आहे तशीच स्वीकार करणं म्हणजे हार मानणं नसतं, तर तिच्यातून गेल्यावर, बाहेर पडल्यावर आपण काय घडून निघणार आहोत यासाठी सज्ज होणं असतं. परिस्थिती माझ्या मतांप्रमाणे व्हावी असं म्हणण्यापेक्षा ती जशी आहे तशीच असू दे तरी माझ्या आयुष्याचा प्रवाह असाच चालू राहील, असं एपिक्टेटस म्हणतात. या परीक्षांना तोंड द्यावंच लागेल. सेनेका म्हणतात, तो जो धाडसी आहे तोच स्वतंत्र आहे. आणि हे संकट जितकं मोठं
तेवढीच महानता त्यावर मात केल्यानंतर आपल्याला मिळत असते. भविष्यातल्या चिंता आत्ताच करू नका. जे होईल तेव्हा त्यांना बघून घेऊ. आता ही जी परिस्थिती आहे तिच्यातून ताठ मानेने जाणं हेच आपल्या आयुष्याला सार्थक करणं असेल. कधी कधी फक्त जगणं ही एक धाडसाचं कार्य असतं असं सेनेका म्हणतात. या परिस्थितीच्या दुसऱ्या टोकाला तुमचं सुख तुमची वाट पाहतंय. त्याला भेटण्यासाठी यातून ताठ मानेने समोर जा. सेनेकाचं एक खूप सुंदर वाक्य आहे, जेव्हा आपण आयुष्य घडण्याची वाट पाहत असतो तेव्हा आयुष्य नकळत आपल्या समोरून निघून जात असतं. माझ्या आयुष्यात कोणता चमत्कार होईल जेणेकरून कोणी अवतारी पुरुष येऊन मला या संकटातून काढेल, असे विचार आपल्याला कुठेच घेऊन जाणार नाहीयेत. काल मी चतुर होतो म्हणून मला जग बदलायचं होतं, पण आज मी सुज्ञ आहे त्यामुळे मी स्वतःला बदलत आहे, असा एक कोट आहे. आपल्याला एका ठिकाणी बसावं लागेल आणि आपल्या आयुष्याकडे बघून काय करायचं ते एकदाच ठरवावं लागेल. मान्य आहे आपल्या नियंत्रणात खूप कमी गोष्टी आहेत, पण आपण काय काय करू शकतो याकडे लक्ष द्या. पैसा नसला तर गरिबीचा सराव करू शकतो. सगळी लोक आपला हेट करत असतील तर निदान आपण एकांतात तरी समाधान शोधू शकतो. जरी सगळं हारल्यासारखं वाटत असेल तरी आपलं अज्ञान आपल्याला इथे आंधळं बनवतंय का हे आधी लक्षात घ्या. स्वतःला पुन्हा पुन्हा तपासा आणि अशा गोष्टी शोधा ज्या तुमच्या नियंत्रणात असून ज्या तुमचं आयुष्य परत रुळावर आणणाऱ्या आहेत. आपण जर चमत्कार होण्याची वाट बघत राहिलो तर आपण इथेच राहू आणि आपलं आयुष्य असंच आपल्या डोळ्यासमोरून निघून जाईल. जे काही वाईट घडू शकतं ते तसं घडतंच असं मर्फीज लॉ आहे. पण कधी कधी सुदैवाने आपण या वाईटातून वाचतोही. पण ही जी छोटीशी शक्यता आहे हिच्यावरच आपलं सगळं आयुष्य निर्भर ठेवून जगणं हे चुकीचं आहे. सेनेकाचा एक सराव आहे ज्याला प्रीमेडिटाशिओ मॅलोरम असं म्हणतात. यात जे काही वाईट घडू शकेल त्या सगळ्या गोष्टींची पूर्वकल्पना करून त्या तसं घडणारच आहेत असं समजून आयुष्य जगायला सुरू करायचं असतं. सेनेका म्हणतात, तयार नसताना मारलेला मुक्का हा खूप जोराचा लागतो. एखादा व्यक्ती चुकीचं वागेल आणि त्याची शिक्षा मला भोगावी लागली तर त्यापेक्षा तो तसं चुकीचंच वागणार आहे आणि तो जेव्हा तसा वागेल त्यातून मी कसा बाहेर पडेल याविषयी आधीच विचार करून ठेवा. तो जरी तसं वागला आणि तुम्हाला त्याची शिक्षा भोगावीच लागली तरी निदान त्याची पूर्व तयारी तरी तुम्ही आधीच केलेली असेल आणि आता आलेलं दुःख तुम्हाला कमी त्रासदायक वाटेल. आपण पाहतो की लोक एकमेकांशी भांडतात, तक्रार करतात, अशा गोष्टींची गुलामी करतात ज्यामुळे दिवसेंदिवस ते आणखी दुःखीच होत जात आहेत. कित्येकदा आपल्यालाही असं होतं की आपण मध्यरात्री उठतो आणि आरशात पाहतो आणि आपल्याला कळतं की आपलं अर्ध आयुष्य तर संपलेलं आहे, मी आयुष्यात काहीच करू शकलो नाही वगैरे वगैरे अशा भयान कल्पना आपल्या डोक्यात येऊन आपल्याला छळू लागतात. पण इथेच स्वतःला सावरा. जरी तुम्ही 40 कडे जात असाल, 50 कडे जरी जात असाल आणि तुम्हाला असं वाटत असेल की सगळं आयुष्य संपत आलंय तरी एक लक्षात घ्या, तुमचं आयुष्य किती जगलात यापेक्षा तुम्ही ते कसं जगलात याला महत्व आहे. मार्कस ऑरेलियस म्हणतात, तुम्ही 30 वर्ष जगलं काय, 30,000 वर्ष जगलं काय, आयुष्य नेहमी त्या पॅटर्नने रिपीट होत असतं. तेच सुख असतील, तेच दुःख असतील, त्या गोष्टी परत परत रिपीट होत असतील. आणि इथे बदल घडवायचाच असेल तर आपल्याला स्वतःतून घडवावा लागेल. आपली विचारसरणी आपल्याला बदलावी लागेल. फक्त ज्ञानी लोकच मुक्त असतात असं एपिक्टेटस म्हणतात. आयुष्य आणखी वाढवण्यापेक्षा जेवढं काही मिळालंय त्याच सोनं करून शांती आणि समाधान कसं मिळवता येईल याकडे लक्ष देण्यात यावं. जुन्या काळात लोक नाणी टेबलावर आदळून त्या खोट्या की खऱ्या हे ओळखायची. एपिक्टेटस म्हणतात, तुम्हाला लोक अगदी त्याचप्रमाणे ओळखता आली पाहिजेत. प्रत्येक व्यक्ती त्याच्या खऱ्या स्वभावाच्या खुणा देत असतो. कुणी नकळत कुचका टोला मारतो, कुणी आपल्याला दिलेलं वचन पाळतच नाही, मग विसरलो वगैरे अशा यासारखे बहाणे करायला लागतो. अशा लोकांशी तुमचं नातं असेल, अशा लोकांसोबत तुमचा व्यवहार होणार असेल तर त्याची खूप मोठी किंमत तुम्हाला मोजावी लागते. आपण तर्कशुद्ध वागतो, पण जेव्हा आपण यांच्यासोबत आयुष्य जगायला लागतो तेव्हा त्यांच्या मूर्खपणामुळे येणाऱ्या परिस्थितींना आपल्याला तोंड द्यावं लागतं. आणि या परिस्थिती किती वाईट असतील याला काहीच
कशालाच मर्यादा नसते. ज्यांच्यामुळे आपल्यात सुधारणा होईल अशाच लोकांशी संबंध ठेवा असं सेनेका म्हणतात. त्यामुळे जी लोक चांगली आहेत त्यांना ओळखून त्यांच्याशी संबंध ठेवायला हवं. ज्याप्रमाणे हे तत्वज्ञान माझ्यासाठी उपयोगी ठरलं त्याचप्रमाणे हे इतरांच्याही आयुष्यात उपयोगी ठरावं अशी माझी इच्छा आहे आणि हेच ध्येय घेऊन मी निघालेलो आहे. माझ्या या प्रवासात सामील होण्यासाठी आणि मला मदत करण्यासाठी माझ्या या स्टोईक विचार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओज जर तुमच्या मित्रमंडळींना मदत करू शकणारे असतील तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा.